सकाळी सकाळी ते वाजलेले आहेत 7 आणि हा आमचा 7 वाजताचा टेक आहे. त्यासाठी 4 वाजता उठलोय. मी तरी धड दिसतोय, हिचं माहित नाही मला. मी तर ह्याच्यापेक्षा सुंदरच दिसते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पूछा किसी ने नहीं पूछा. सगळं सेट करतात अगोदर. ती बोट आहे, आमचा नवीन शूट आहे घबाड्या सॉंगचा. अच्छा आहेत लांबणं ते साफ दिसत आहेत. साफ दिसतं बाप्पा. हा आता भाई ओरडणार आहे बाहेर ना की 1 वर्ष आरचेले बाकी हिरो हिरोईन चालले. आता आम्ही बोटीत झोपलेलो की मी हर बार कुठले हिरोईन असली तर मला सर बोटीतच बसवतात, गुण फोटो काढायला लावतात. वाह क्या मुस्कुराहट है. बट या हिरोची चॉईस मला अजिबात आवडली नाही. माझा आता प्लॅन चालू आहे, मी डायरेक्ट पाण्यात नेऊन ढकलायचा विचार करतोय. जो त्याच्यावरतीच पलटला जाणार आहे. मी आज मरणेवाला आहे काय. शॉर्ट बघायला किती लोक आले बघायचे. सगळे माझे फॅन सगळे संडे माझे संडे ते माहिती ना, बकासुराला बघायला पण अशीच लोक येतात, तसं हिला पण बघायला आले. आता सेकंड कॉस्ट्यूम मध्ये आणि समोर एवढी भारी पोरगी असली ना. हाय कर हाय ती कॅरेक्टर मध्ये घुसले डायरेक्ट कॅरेक्टर मध्ये. तिला जे पण करायचं तीच करणार ती. किती वजन आहे त्याचं? 8 किलो आहे. 8 किलो. रोज चालवता? नाही, कधीतरी. काकांची बायसेप आणि शोल्डर बघा भाई. म्हणून सांगतो जिमला फी कमी भरत जा आणि असे कामे करत जा. काय काय लोकांना नाही सांगत मी किती 60 वय. बघ भाई, रिस्पेक्ट प्लस 100. ही लोक प्रोटीन खातात, पावडरी, आणि मग यांची बॉडी बनते. आम्ही करतो तरी, न करणाऱ्यांनी बोलू नये. मला गरज नाहीये, मला असं बल्की कोण दिसायचं बोलतंय नाही. मला गरज नाही. माझ्यासारखी फिगर कमवायला लोक जिमला जातात. मुली जिम मध्ये जातात की त्यांना एकदम अशी 0 फिगर अशी पतली कमर पाहिजे. पांचटचे जोक मारू नको, लात मारून पाण्यात धकले. पेंटची साई पल्लवी शायनिंग मारते उगाची मावाला बसून. सो गाईज आता लोकेशन चेंज झालेलं आहे आणि कपडे परत ते चालले जे पहिले होते. आता तिचा शॉट आहे आणि माझा RX100 वाला शॉट आहे, फेवरेट वाला भाई. हा वाडा आहे एक प्रकारे. मी या वाड्यातनं तिला पळवून घेऊन जाणार आहे बस. काही आता तुम्हाला दाखवतो 50 माकड उडी. ओके, रोलिंग ऍक्शन. नमस्ते, ही आमची ब्रँड इमेज सृष्टी. गाडी आली. आली प्रॉपर माकड उडी मारला. नजरला चोरून पाहिलं, बिरतीच्या मोहापायी मन हे लाजलं. भुललं मन कसं भाळलं, दरवळलं. खतम. नाही 24 शब्द आहे. कारण की मला असं वाटतंय जेवढी मी दिवसभर गाडी चालवत ना तेवढी मी आज चालवतो. भान नाही राहिलं, थाऱ्यावर राही ना काही, धड उरहिलही, खुळ्यावानी झालं आता याड लागलं. काही काही ड्रीमी लोकेशन आहे आणि आता इथे डान्स करायचा जो की मला नेहमी येत नाही, तरी पण मी देणार आहे चांगला. आणि शक्यता आपण 1 टेकमध्ये देऊयात असं मला वाटतंय. मस्त ड्रोन बिन शॉट. तुझ्या इश्काचं घबाड घावलं, तुझ्या इश्काचं घबाड घावलं, तुझ्या इश्काचं घबाड घावलं, तुझ्या इश्काचं घबाड. शूटचा DOP प्रियेश चव्हाण. मेहनत करणं, रातची प्रॅक्टिस चालू आहे, तुम्ही बघू शकता. उद्या सकाळी 4 वाजेचं कॉल टाईम आहे. दोघं पण खूप मेहनत करत आहे.
बघू शकता बा डान्स करून. हो भाई बघू शकता भाई. मॉर्निंग सकाळचे 4 वाजले. आम्ही उठलोय आणि हिरोची तयारी झाली आमची. अर्धा माणूस कम्प्लीट करतो. गंगेवर शूट आहे आमचा आता. अंघोळ वगैरे झाली दोघांची मस्त. टीम गंगेवर आंघोळ करतो. गंगेवर आंघोळ करणार आहे. सगळ्यांना टावेल वगैरे उड्या मारणार आहे गंगेत रामकुंडात मध्ये आपल्या पंचवटीमध्ये. बघितलं ना ॲक्टर असल्याचं किती महत्त्व असं, म्हणजे किती स्ट्रगल असतं मागे. सकाळी 4लाच उठून बसलं, 5ला आंघोळ झाली. रात्र 12 ते 2 वाजले होते. डान्स करत होता. ब्लॉगमध्ये बघितलाच ना तुम्ही. काही सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही शूटला आलो आणि एकदम अशी ऍस्थेटिक असते ना, ऍस्थेटिक का 14 असतात ना, तशी बनून आले. 14 मजा येणार आहे शूटला सकाळ सकाळ. काय बोलायचं तुला? काय बोलायचं? काय नको बोलतोस? इंटरेस्टिंग काय बोलतच नाही तू. ते असं शुभम करो ती कल्याणम त्या टोन मध्ये बोलते. मला हा एक अतिशय मंद व्यक्ती आहे. कळलं मी थंबनेल का तसा ठेवला हिचा. छान दिसते. पूछा किसी नाही. माझ्याकडे ना जाम जोक आहे मारला, पण हिला कुठल्या जोकर कधी रागेल ना तेच कळत नाही. म्हणून मला नाहीच मारलेलं बरं आहे. कारण मला एवढा चांगला कंटेंट भेटला असतो ना, किंवा एवढे चांगले पंचलाईन भेटलेच नाही का, मीम बीम टाकायला मला मजा आली असते. पण जाऊ दे, ही असं फालतूगिरी करते. हा फालतूगिरी करतोय. ह्याच्या अगोदर पण असं कधीच झालं नाही. ठीक आहे, असं झालं नाही. हेच असा माझा एकदम असा मैताला आल्यासारखा व्लॉग होतोय. पण ठीक आहे, ठीक आहे. खतरनाक असं सीन आलेला आहे. हाय कबूतर फुर्रंड उडतायत. पहिल्या कबुतराने तुझ्याकडनं काय शिकायला पाहिजे? तुझ्याकडनं काय शिकायला पाहिजे? हागलं कमी पाहिजे. कळलं का तुला? हागलं कमी पाहिजे. हागलं कमी पाहिजे. चांगलं बोलणार आहे तो. मी मी ते तर गाणं खरं बोलली. चांगलं बोलणार होतो. मी तर खरं बोलली. पण काहीच कळलं तुम्हाला? इतकं काय काय एवढे घाणेरडे स्टिकर वाटत असतो. इथपर्यंत त्याची मजल गेली की आम्हाला कबूतरला कसा आवाज देतो ना ते. ते पण उगतील. ते पण उगतील. सोबत उगतील. दोन कबुतरांसमोर 2 कबुतर त्याला बोललेलो मी. मामू छा गयला त्यांना ओळखलात का तुम्ही? मी चुकले साहेब. जी भासडीने काय काची तिथे येऊन काय तुम्हाला मस्ती आल्यात का? आकाशी झेप घे रे पाखरा. आई किती लेजेंडरी क्लास वाटते. पण सरांनी 1500 रुपये दिलेत त्या क्लाससाठी फाईन. तुम्ही यांना ओळखलात का? पण तर निर्व्यसनी वा हरामखोरानो, निर्व्यसनी वा माझ्यासारखे पूर्ण निर्व्यसनी. माझ्या रक्तामध्ये चहा सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. हा असेच एकदम हिरो मटेरियल भाई. मारी मूवी मध्ये असेच असतात ना, तर ते असं थोडंसं केसाविसांना हात फिरवून नका थोडं हिरो टाईप मध्ये. येस खतरनाक. मी जर ऑडिशन नसतं दिलं गाण्यासाठी तर सरच होते सिलेक्ट. ये डबल ले रहा भाई. जीव हा चढला तुझ्यावरी, बहरून आली प्रीत वेडी खुळी, साथ तुझी. हे या मंदिरातले पुजारी, बिनकाम पुजारी. त्याला लोबान करायला सांगितलं. लोबान बोलतात धूर करणार आहे. इकडे सेटअप लावतात आणि इथे नाचणार आहे त्या जागेवर. सोबत मी तुझी बावरी, फिरतीन फिरतीला आज हे चाखलं, भटावर ओथंबुनी मध गोड वाखलं, मिठी मध्ये सुख. आता त्यांचा शॉट चालू शोधायचा आम्हाला. आम्हाला धरून मारणार आहे. किरपेन पावल उंचळीत मावन आहे, जिकरीन भेटल ओडी अमृताची. आता आम्ही आलेलो आहे एका काय म्हणतात तपवून नाही वाटत मला. मला हे गार्डन वाटते, पण गार्डन पेक्षा मला कपल पॉइंट जास्त वाटते. प्रत्येक गार्डन मध्ये कपल असतात. आता आमचा एक हा नाही सिंगल वाला आहे. आणि काय होणार तुम्ही पुढे बघायलाच. पण मग हे एवढे असे कपल असतात. आता ते बजरंग दल वाले नाहीत का तुमच्या इथे? दंड आहे म्हणे आमच्याकडे.
मारत बिरत नाही आजच्या गावात फायटिंग झाली पंकज सर भडकलेत कामं करत नाही म्हणून पंकज सर मारतात पोरांना. कसं वाटतंय बसून? मी खाली गेला आता. तुझ्या इश्काचं घबाड घावलं, तुझ्या इश्काचं घबाड घावलं, तुझ्या इश्काचं घबाड. गाईज आता डे 3 आहे आज शूटचा आणि काश्मीरला आणलाय आम्हाला. फुल थंडी वाजते बॉर्डरवर. सर बटन कुठे आहे? पंखे बंद करा जरा, थंडी असते. जाम फिरतात गोल गोल. सर शेकोटी लावा ना थोडी. तुझ्या इश्काचं घबाड घावलं, तुझ्या इश्काचं घबाड घावलं, तुझ्या इश्काचं घबाड घावलं, तुझ्या इश्काचं घबाड. तिथला फोटो आहे ठीक आहे. हा फोटो शेवटचा राहिलो जर अजून पुढे गेलो. नाही चांगली आहे रे तशी, मनाने चांगली आहे. हे बघ गैरसमज आहे तुझा. गाईस शिफ्टिंग. सर मी काय बोलतोय, म्हातारीला घ्या पहिली. तू म्हातारा डोकरा. मी काय म्हणतो तिला पाठीवरती घे. कुठे? वरती घे ना. चालेल चल. कांदे बटाटे. कांदे बटाटे नाही, कुठली ती गोष्ट. वेताळ असतो वेताळ. बसलेला माझ्यासारखा. हा वेताळ आहे. तो वेताळ सारखाच दिसतोय. चला नको मी चढू शकते सर. चढायचं नाही विषय, भीती वाटते आम्हाला. ए, उचल पुढे. तर 90% गाणं झालं, 10% थोडी फेस मास्क वापर. कसं बोलतात तरी मला वाईट वाटतं. मला पण मन आहे गाईस. माझं मन दगडाचं आणि आहे. ह्याचं मन, माझं मन ह्याला दगडाचं मनच आहे. नाहीये. माझं मन दगडाचं आहे. हा सगळीकडे नुसतं येत असतो. मी माझं शॉर्ट चालू आहे असा मुद्दा प्रेम खायला बसलेलाच आहे मुलगा. गावी नेट कोण चालू? वॉटर हरवलेली आहे. हिने दापली असं वाटतं. हरवलेली आहे आमची चावी. आणि मला इतकं टेन्शन आलेलं आहे गाईस की कंट्रोलच होत नाही मलाच. ओव्हर ऍक्टिंग करते. सो गाईज आता आपण आलेलो आहे कळसूबाई स्पॉटवर. स्पॉट नाही ते हे आहे काय बोलत ते सेंचुरी नेचर व्ह्यू. बाकी असं बिल्डिंग बांधू शकत नाही अँड ऑल ते असतं ना, तिकडे आलो आहे. आणि आत्ता आम्ही करणार आहोत इकडे शूट. आता तुम्ही याच्या अगोदर बघितलं ते आम्ही एका टेकडीवर गेलो तिथे गेलो शूट. आता आम्ही इकडे आलो आहे. बघा कंटिन्यू बघा भाई ब्लॉग. बोर झाला असाल तरी पण बघा भाई ब्लॉग. असं थोडे मला व्ह्यूज ते येऊ दे, व्ह्यूज आले तरच पैसे येतील ना मला. मजा थोडी यायची. सो गाईज माझा मित्र आणि माझ्या मित्राचं घर तिकडे आम्ही कपडे बदलायला येणार आहोत. फायनली मला एक शॉट मिळाला. कपडे चेंज केलेत मी लगेच सांगितलं बरोबरच. आता शॉर्ट असं वाढत आणलंय. हा सर येतोय ना. नाही तर मग एक काम करू, तिला फोकसच देऊ नका या शॉटला. तिला डायरेक्ट फ्रेम जास्त लाईट मध्ये, एक फ्रेम लाईट मध्ये. नाही शॉट. काकू कुठे चालला? ऐक ना, हे प्लीज तुझ्याकडे झिरो नाही. फक्त एवढं काढून टाकायचं. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है. कुठे चाललात ओ पाहुणं? सकाळी लवकर उठलं 4 वाजता. जरा मशेरी घेऊन जा. नाही त्याच्याने डबल प्रेशर आहे. सर तो घाबरतोय माझ्या बाजूला. जावा घ्यायचा.
कधी साठलं गुलाबाच्या फुला माझ्या लई भारी वाटलं मोहरलं मोहरलं आता कसं बावरलं दुरूनच इशाऱ्यानं काळ झाला घेरलं. भाई तुम्हाला सीनचं एक डेडिकेशन दाखवतो. एका हुक स्टेप साठी या ठिकाणी फुल डेडिकेशन चालू आहे. हे बघा हिरोईन साडीवर झाड ते सांगते ना, चांगलं नाही का कधी? झाड किती मोठं आहे दाखव. झाड किती हे डेडिकेशन आहे. हे मला घ्या ना फोटो फोटो मार नाही साडी घातलेला माकड कधी बघितलंय का तुम्ही झाडावर? लाईव्ह दाखवलं. हे चल. अरे उडी टाक ना यार, किती टाइमपास करते. टाइमपास करते नुसतं मागापासून. कसं वाटलं शॉट? भाई त्याला shot अप्रतिम. दाखव ना. हेच ते दोन माकडं माकड पळसूबाई वांढरं. गाईच्या खाली होती का? आजोबांची चोरी. मला असं वाटतं ना की काय करताय एवढं क्रेझी काय एकदम. अगं म्हणलं एक दिवस धापली मम्मी पुडी चुल्याची आणि थापाची ट्राय केलं मी. असं काहीच आम्ही आता टेक द्यायला आलोय आणि मस्त अशा शेळ्या आहेत. शेळ्यांचा मालक शेळ्या समजा शेळ्या माझे, मी इकडे कुकुड पालन करते. आणि दररोज मटण खाते त्यांनाच कापून खाणे रेडी. दृष्टी गेमचे जशी दिसते तशी नाहीये. तुम्हाला माहितीये का? मी अनुभव घेतलाय 3 दिवसात. काय काय घेतलं सांग काय अनुभव घेतला? खूप छान अशी ऍक्टिंग करते ती. कधी ऍक्टिंग नाही करत, कधी कधी झोन आउट होऊन जाते ती. तिला काय करायचं हे माहित नसतं. कसं असलं काही टाकू नकोस कळलं का तुला? इकडे बघ. सृष्टीची बायोपिक मी सांगतो तुम्हाला नंतर. बाबाचं एकच आहे पण लय क्वालिटी आहे. तुझ्या इश्काचं घबाड घावलं तुझ्या इश्काचं घबाड घावलं तुझ्या इश्काचं घबाड घावलं तुझ्या इश्काचं घबाड. So guys, आजचा ब्लॉग हा असा होता. खूप किचकिच भांडणं आणि एकामेकांना शिव्या घालणं याच्यातच होता हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पण ऍक्च्युली असं काय नाहीये. प्रियेश खूप चांगला आहे. चालेल चला आता तू बोललीस म्हणून तुला विचारतो कसं वाटलं शूट कसं होतं? शूट एकदम क्रेझी. मी बरंच काय काय शिकली. आमची भांडणं होतात ॲज युजलच आता म्हणावं लागेल. भाई तुम्हाला माहिती आहे ना हर ब्लॉग मध्ये हिरोईन कशी रोस्ट होते माझ्या ह्याच्यात सेमच झालंय. काही वेगळं नाही केलंय मी. आणि तिचा चेहरा रोस्ट करण्यासारखा आहे तसं माझी चूक नाहीये. सो बाय गाईज थंबनेल आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा ब्लॉग एंड करते. बाय बाय बाय.